आमच्या प्रत्येक दिवसाची इथेच सकाळ होती. आमच्या प्रत्येक दिवसाची इथेच सकाळ होती. शिस्त होती, संस्कार होते, कौतुकांची माळ होती. स्वप्नांना आकार आणि मायेचा आधार देणारी शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभाळ होती. शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभाळ होती. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक वृंद, प्रिय पालकवर्ग आणि आजच्या या क्षणाचे खरे केंद्रबिंदू माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि डोळ्यात थोडा ओलावाही आणणारा आहे. कारण आज निरोप आहे. निरोप आहे शिक्षकांचा, ज्यांनी आम्हाला ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. निरोप आहे मुख्याध्यापकांचा, ज्यांनी आम्हाला मूल्य आणि आमच्या प्रतिभेला संधी दिली. निरोप आहे या शाळेच्या इमारतीचा, बाकांचा, फळ्याचा आणि प्रत्येक जागेचा, ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनातले सोनेरी क्षण दिलेत. आणि निरोप आहे त्या सर्व मित्रमैत्रिणींचा, ज्यांनी रक्तातील नात्यांपेक्षाही जास्त साथ दिली. आपल्या या शाळेबद्दल काय बोलावं? शाळा म्हणजे माझ्यासाठी पहिली वही उघडतानाचा थरथरणारा हात होता. वहीच्या पहिल्या पानावर नाव लिहिल्यावर वाटलेला अभिमान होता. चुकीच्या उत्तरावर मिळालेली शिक्षा होती. बरोबर उत्तरावर मिळालेली कौतुकाची थाप होती. मैदानात खेळलेले खेळ होते. स्पर्धेतील जिंकलेली ट्रॉफी होती. गॅदरिंगला केलेली धमाल होती आणि सहलीच्या प्रवासातली कमाल होती. या शाळेतले शिक्षक तर आमचे खरे शिल्पकार आहेत. आज जर या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत असेल तर त्यामागे शिक्षकांचेच अथक परिश्रम आहेत. शिक्षकांनी आम्हाला अभ्यासक्रमच शिकवला नाही तर माणूस म्हणून घडवलं. आमच्याकडून चूक झाली तर संधी दिली, अपयश आलं तर आशा दिली आणि यश मिळालं तेव्हा हे माझ्या विद्यार्थ्याचं यश आहे असं अभिमानाने सांगितलं. शिक्षकांनी दिलेली मूल्य ही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान शिदोरी आहे. शिक्षकांचे संस्कार आमच्या स्वभावात राहतील. शाळेची शिस्त आमच्या जीवनात राहील आणि इथे शिकलेली माणुसकी आमच्या कृतीत राहील. आम्ही यापुढे जगात कुठेही गेलो तरी या शाळेची मान खाली जाईल असे कुठलेही काम करणार नाही, याची हमी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आदरणीय शिक्षकांना देतो आणि आपल्या प्रिय शिक्षकांसाठी या 2 ओळी सादर करतो. शिस्त, संयम, समर्पणातून संस्कारांचा वारसा दिला. शिस्त, संयम, समर्पणातून संस्कारांचा वारसा दिला. घडलीच चूक आमच्याकडून तर हातामध्ये आरसा दिला. आमच्या इथवर प्रवासाचे शिक्षकच शिल्पकार आहेत. फिटणार नाही या जन्मात तुमचे एवढे अनंत उपकार आहेत. फिटणार नाही या जन्मात तुमचे एवढे अनंत उपकार आहेत. मित्रांनो, आपला यापुढचा प्रवास जबाबदारीचा आहे. आता आपल्यासमोर मोठं आकाश आहे. आता कोणी रोज हजेरी घेणार नाही, कोणी दप्तर तपासणार नाही, पण आयुष्य मात्र प्रश्नपत्रिका न देता परीक्षा घेईल. म्हणून या शाळेने शिकवलेली एक बाब लक्षात ठेवा. गुण महत्त्वाचे आहेतच, पण गुणांपेक्षा गुणवत्ता मोठी आहे. संधीपेक्षा संस्कार मोठे आहेत आणि चातुर्यापेक्षा चारित्र्य मोठे आहे. आज आपण कॉलेज, स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय या सगळ्या दिशांनी पावलं टाकणार आहोत. पण मित्रांनो, उद्या आयुष्यात कधी निराशा आली, कधी मन खचलं, कधी वाट चुकल्यासारखं वाटलं तर एक क्षण डोळे मिटा आणि आठवा, हीच शाळा, हेच शिक्षक आणि त्यांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास. शेवटी मी पुन्हा एकदा त्या ओळींची आठवण करून देतो. आमच्या प्रत्येक दिवसाची इथेच सकाळ होती. शिस्त होती, संस्कार होते, कौतुकांची माळ होती. स्वप्नांना आकार आणि मायेचा आधार देणारी शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभाळ होती. शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभाळ होती. या आभाळाखाली वाढलेले आम्ही सर्व विद्यार्थी आज उंच भरारी घेण्यासाठी सज्ज आहोत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि माझ्या सर्व मित्रांना उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.